बोर्डाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा प्लांट वॉटर रिलेशन यामधला स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर सेल हे आपण बघणार आहोत। त्यामध्ये आपण पहिला पॉईंट समजा इट इज सायटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन ऑफ इपिब्लेमा सेल। म्हणजे रूट हेअर सेल काय आहे की एक सायटोप्लाझमचं एक्सटेन्शन आहे। कोणत्या सेलचं? तर इपिब्लेमा सेलचं। बरं, दुसरा असा आहे पॉईंट इट इज 1 to 10 नॅनोमीटर लॉंग। याची जी काही लेंथ आहे ती 1 to 10 नॅनोमीटर आहे। याचं स्ट्रक्चर बघा, इट इज ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे। इट इज कलरलेस, अनब्रँच, शॉर्ट लाईव्ड अँड व्हेरी डेलिकेट। पाचवा पॉईंट जो आहे इट हॅज लार्ज व्हॅक्युअल्स, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, न्यूक्लियस। म्हणजे आपण जसे सेलचे पॉईंट लिहितो तसंच इपिब्लेमा सेलचे त्याच्यामध्ये काय काय आहेत महत्त्वाचं व्हॅक्युअल सांगायचे, सेल वॉल सांगायचा, सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस। नंतर सहावा जो आहे आउटर लेअर कशापासून बनला आहे ते लक्षात घ्यायचं आहे। आउटर लेअर इज मेड अप ऑफ पेक्टिन अँड इनर लेअर इज मेड अप ऑफ सेल्युलोज। अशा प्रकारे हे 6 पॉईंट लिहून आणि तुम्हाला डायग्राम काढायचा आहे। म्हणजे 3 मार्कला येऊ किंवा 4 मार्कला येऊ, हे 6 पॉईंट लिहायचेच आणि डायग्रामसुद्धा काढायचं। म्हणजे तुम्हाला परफेक्ट 4 पैकी 4, 4ला आला तर 4 पैकी 4 मार्क पडतील, 3 याला आला तर 3 पैकी 3, 3 मार्कला जर आला तर डायग्राम काढून 4 पॉईंट लिहिले तरी चालतात। अशा प्रकारे हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डाउनलोडसुद्धा करा। धन्यवाद।